खूप वर्षांपूर्वी हिमालयाच्या जंगलाजवळ राणी कुंती आपल्या लहान मुलगा भीमासोबत राहत होती. लहान असतानाही भीम साधा मुलगा नव्हता. वायुदेवाच्या आशीर्वादामुळे त्याच्यात अपार शक्ती होती. एका सुंदर सकाळी कुंती छोट्या भीमाला घेऊन डोंगराच्या खडकाळ वाटेने जात होती. पक्ष्यांचा मधुर आवाज आणि थंड वारा वातावरण आनंदी करत होता. अचानक झुडपातून एका वाघाची जोरदार डरकाळी ऐकू आली. कुंती घाबरली आणि तिचा पाय दगडावरून घसरला. लहान भीम तिच्या हातातून खाली पडला आणि मोठ्या खडकाकडे घसरत जाऊ लागला. कुंती भीतीने ओरडली आणि त्याच्या मागे धावू लागली. पण पुढे जे घडले ते पाहून ती आश्चर्यचकित झाली. भीम त्या प्रचंड खडकावर आदळताच मोठा आवाज झाला आणि तो खडक तुकडे तुकडे झाला. धूळ हवेत उडाली आणि दगड चारही बाजूंना विखुरले. त्या फुटलेल्या खडकांच्या मधोमध छोटा भीम हसत बसला होता. त्याला एक छोटीशी खरचटणं सुद्धा झाली नव्हती. कुंतीला समजले की तिचा मुलगा दिव्य शक्ती घेऊन जन्माला आला आहे आणि तो भविष्यात लोकांचे रक्षण करणार आहे. तिने भीमाला घट्ट मिठी मारली आणि देवांचे आभार मानले. बोध: खरी ताकद इतरांचे रक्षण आणि मदत करण्यासाठी वापरली पाहिजे.